मुख्याधिकाऱ्यांच्या सूचना फलकाला केराची टोपली. चक्क सूचना फलका शेजारीच फ्लेक्स. याबाबत अधिक माहिती अशी की आपण या छायाचित्रात पाहू शकता की नगर परिषदेमार्फत काही ठिकाणी सूचना फलक लावण्यात आलेले आहेत. त्यातील हा सूचना फलक पहा. यावरती असे नमूद करण्यात आले आहे की सदर ठिकाणी जाहिरात फ्लेक्स बोर्ड लावण्यात येऊ नये, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल. आता या व्हिडिओमध्ये गंमत पहा. ज्या ठिकाणी हे सूचना फलक लावण्यात आलेले आहेत त्याच ठिकाणी हे फ्लेक्स बोर्ड झळकत आहेत. या ठिकाणी एक फ्लेक्स बोर्ड असा पाहावयास मिळाला की ज्यावरती कराडच्या माजी नगरसेविकेचा फोटो तसेच विद्यमान आमदारांचा फोटो देखील लावण्यात आला होता. महत्त्वाची बाब म्हणजे यातील एकही फ्लेक्स बोर्डवरती पालिकेच्या परवान्याचा कुठेही उल्लेख केलेला दिसत नाही. मग हे फ्लेक्स बोर्ड अधिकृत की अनधिकृत, तसेच ज्या ठिकाणी सूचना फलक पालिकेने लावलेले आहेत त्या सूचना फलकाचे पालन का केले गेले नाही, तसेच पालिकेकडून देखील ज्या ठिकाणी सूचना फलक लावले गेले आहेत त्या ठिकाणी लक्ष का दिले गेले नाही. कारण शहरामध्ये दिवसेंदिवस अनधिकृत फ्लेक्सचे मुद्दे वारंवार समोर येऊ लागले आहेत. पालिकेचा कर बुडवून अनधिकृतपणे फ्लेक्स लावले जातात. काही प्रिंटिंग प्रेसवाले तर अगदी फ्लेक्स बोर्ड कुठे लावायचे, किती दिवस लावायचे याची सुपारी घेऊन फ्लेक्स बोर्ड लावण्यापासून काढण्यापर्यंतची सर्व कामे घेऊ लागले आहेत. नक्कीच ते त्यांचे काम करतात, परंतु व्यवसाय करत असताना ज्या लोकांचे फ्लेक्स बोर्ड आपण लावतो त्या लोकांना नगर परिषदेची परवानगी घ्यावी असे हे लोक का सांगत नाहीत. व्यवसायाबरोबर कायदा पण पाळणे तेवढेच गरजेचे आहे ना. तसेच कराड नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी व लोकनियुक्त नगराध्यक्षांनी माय मराठी टीव्हीच्या या वृत्ताची गांभीर्याने दखल घ्यावी. कारण नगर परिषदेच्या आदेशाचे उल्लंघन जर लोक करू लागले तर मग प्रशासनास वरचढ अशी परिस्थिती कराड शहरात पाहावयास मिळेल. अगदी गल्ली बोळात सार्वजनिक रस्त्यावरती नियमबाह्य परवान्याविना फ्लेक्स झळकल्याशिवाय राहणार नाहीत, अशी परिस्थिती कदाचित निर्माण होऊ शकते.